समोर न येता आहे ते जागेवर खाली बसून घ्या. त्यांनी कव्हर केलं तर दिसणार आहे बाकीच्याला. थोडं शांत राहा. पवन चक्कीच्या प्लॅन्टसाठीचं गोडाऊन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे कंपनीचं. त्या प्लॅन्टवर मसाजोग मधील 10 ते 12 तरुण तिथं वॉचमन म्हणून काम करतात. तर टाकळी येथील गुले नावाचा व्यक्ती त्याच्या 4-5 साथीदारासोबत त्या ठिकाणी खंडणी मागण्यासाठी त्या ठिकाणी आलेला होता. तेथे अशोक सोने नावाचा पहारेकरी काम त्या गाडीची नोंद डायरीमध्ये करा, नंतर मध्ये जा. परंतु या मारलेल्या अवलंबीनं त्या पोराला मारहाण केली आणि मारहाण करून त्यांना त्या ठिकाणी थांबल्यावर मग गावातल्या कर्मचाऱ्याला मारहाण सरपंचानं का असं करत विचारल्यानंतर त्याला सुद्धा त्यांनी मारहाण केली. मग ज्यावेळेस सरपंचाला मारहाण होती हे बघितल्यानंतर जमलेल्या गावकऱ्यांनी त्या पोरांना सुद्धा भरपूर मार दिला. त्यावेळेस सरपंच आणि शिवराज देशमुख हे केजून मसजोकडे येत होते. त्यावेळेस दोनगाव फाट्यावर त्यांना 2 गाड्यांना माग आणि पुढे लावून अडविलं. त्यातील 7-8 लोकांनी खाली उतरून शिवराजला मारहाण केली. जागेवर संतोषला अपहरण करून जी हत्या करण्यात आलेली आहे त्या आरोपींना अटक करण्यासाठी व संतोषच्या या झालेल्या क्रूर कृत्याला न्याय मिळण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण रात्रीपासून उपोषणासाठी आपण बसलेलो आहोत रस्ता रोको करून. दादांना मी या ठिकाणी जी घटना घडली ती अवगत करू इच्छितोय. कृपा करून सर्वजण खाली बसा. ही न्याय मागते, न्याय. जर हा रस्ता रोको असता तर धिंगाणा झाला असता. गाव यांचं आहे, लेकरू यांचं होतं, त्याला मारून टाकलंय. तरी आरोपी मोकाट आहेत. CIDची त्यांची मागणी आहे, CID मार्फत चौकशी करा. त्यांची मागणी सरकारी वकील द्या. त्यांची मागणी हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, याला फाशीची शिक्षा होऊ द्या. FIR चांगला घेतला नाही आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो घ्या. ही न्याय मागायचा, याला रास्ता रोको समजू नका, दाबू नका. बरं, प्रकरण दाबायच्या भानगडीत इथल्या जिल्ह्यातल्या छाती बडून घेणाऱ्या नेत्यांना निक्षून सांगतो, याला रास्ता रोको समजू नका, याला जातीत तोलू नका आणि जातीचे लोक पाठीशी घालू नका, आत टाका. हे रास्ता रोको नाही, न्यायाची प्रक्रिया आहे. हे लोक सकाळपासून संयमानं बसली आहेत. म्हणजे शांततेत ते मराठा आणि महाराष्ट्रातही संदेश फिरायला लागला आहे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, संयम धरायचा आहे, सगळ्यांनी शांत राहायचं आहे. न्याय 100% मिळणार आहे. SP साहेब हे सगळेजण काम चांगलं करत आहेत, ते न्याय देतील. या मागण्यांच्या सगळ्या न्याय मिळेल. आणि माझीही इच्छा आहे की सरकारनं आणि मुख्यमंत्र्यानं आपल्यामार्फत तातडीनं हा विषय ताबडतोब हाताळा. कारण हे मर्डर झाला आहे. ही का रास्ता रोको नाही एखाद्या मागणीसाठी. तुम्ही संवेदनशील असाल तर हे ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी हाताळा. कारण त्या बॉडीवरती अंत्यसंस्कार होणं गरजेचं आहे. असाल सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला थोडी जणाची तर ताबडतोब लक्ष घालायचं.